चांगले मार्क मिळाले. आज जर तू त्यांच्या विश्वास जाऊन विचार केला, उद्या आता मुळीच एका गोष्टीने की तुझ्या मुलाला जर ते मार्क मिळाले तुला आवडेल. तीच गोष्ट नाही. एक थोडासा तू वेगळा विचार कर, कबड्डीचा सराव थोडा कमी कर, ती वेळ अभ्यासाकरता दे आणि एवढ्या पद्धतीने तू जर वेळ दिली तर मला असं वाटतं निश्चित यश तुला मिळेल. तुला कुठे अडचण येणार नाही. अजून काही अडचण आणि जास्त जास्त शाळेला घडेल आणि मला दोन संबंधांना समजून आणि आपल्या काही अडचण आली तर जरूर जरूर तू केव्हाही मला भेटायला ये. तुला वैयक्तिक काही अडचण असेल तू एकटा जरी मला भेटायला आला तरी मी तुला मार्गदर्शन मी बोलतो तुझ्या पप्पांसमोर बोलशील आता तर काय करू. चिरंजीवांना मी समजवलेलं आहे, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही फक्त त्यांच्या अभ्यासाच्या वेळेस त्यांना थोडंसं मार्गदर्शन करायचं आणि ते काय म्हणतात आता तुम्ही त्यांच्याकडनं आहे. चालेल मी यावर्षी शरीर आणि मनापासून अभ्यास करेन. काय अडचण आल्या तर तुमचं एक मार्गदर्शन घे, सरांचे घे किंवा वर्गाचे शिक्षक घेऊन तेही मार्गदर्शन घे. चिरंजीवाच्या मनातून ड्रॉपचे विचार गेलेले तो विचार त्यांनी केवळ ड्रॉप करून टाकलेला आहे. तुम्ही जास्ती घेऊ नका, टेन्शन घेऊ नका आणि पोर्टेबल तुम्हाला 60% वरती मार्क पडतील आणि पेढ्याचा मग तुम्ही माझ्याकडे येणार आहात. धन्यवाद बेटा. काही अडचण नसली पुढचा गट दुसरा गट सर लवकर घ्या. सरांना आपण विनंती केली आहे जेवढ्या जास्त जणांचं अरे उदय लवकर कर रे बाळा, तुझ्या शाळेच्या वेळ होतोय ना. लेकिन तुझ्या टिफिन तयार करते, लवकर आहे. आणि जर बाबांना पण घेऊन यायचे तुझ्या टिफिन घे बाळा लवकर. चला अशोक दादा त्यांना गाडी घ्या आणि त्याला शाळेत पोहोचवा जाता. हो गाडी सावकाश जाऊ रस्ता नाही अरे नाही अरे नाही तू नको करू. अरे तू अरे लहान आहे बाळा तू लहान आणि गाडी मला चालू केलेली नाही माझ्या पप्पाला नाही. अरे तू लहान आहे आणि तुझ्या लायसन नाही काही आणि हे पुन्हा आहे नाही. तुम्ही लहान मुलांनी गाडी चालवणं काका मी माझ्या पप्पांना सांगेल मला गाडी पाहिजे. अरे नको गाडी पाहिजे मला गाडी पाहिजे. चला बसा तुम्ही बसा. काय करावं नाही माझा वा तुम्ही किती छान वाटतंय वा. बाबांचा भरपूर वेळ सांगितलं गाडी चालवायची गाडी चालवली
चांगलं नाव काय घ्यावं चांगलं नाव कुठे घ्या असं करतो तुम्ही यांना दवाखान्यात दिला मी देऊन टाक पैसे देऊन अजून द्यायचे काय नाही लहान मुलाकडे गाडी दिली दिली अजून चला चला बाबा थोडं लागले तुम्हाला घ्या गाडी बाजूला करून गाडी पाहिजे अहो बाबा बाबा हे तुम्ही आज चांगलं केलं नाही मला मुलीच आवडलं अहो तुमची चुकी नसताना तुम्ही काही पैसे मागले नाही हे तुम्ही चांगलं केलं बाबा मला मुलीच आवडलेलं अरे बाळ त्याचं ऐकावं लागलं कारण तो शेवटी मालकाचा बोलला त्याचं ऐकलं नसतं तर काय आपली माझी नोकरी गेली असती आपलं कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं आणि खर्च केला असता अहो आपली चुकी नसताना आपण काम बंद बोलला का आपण काम काही काही पैसे भरायचे नाही मला हे मुलीच आवडलेलं नाही आज आपल्याला किशोरी मुलामुलींना समजून घ्यायचंय आणि त्याच्याविषयी तुम्हाला काही माहिती द्यायची आणि ती माहिती तुम्ही लक्षात ठेवायची आज सगळ्यात माझं लक्ष आहे पण तुझं काही लक्ष दिसत नाही तुझं काय झालं रे बाळा तुझ्या चेहऱ्यावरती काही वेगळाच भाव दिसतोय निराश दिसतोय तुझा चेहरा मला काय झालं तुझं काही कारण असेल ते मला सांग मी आणि तुझं कारण तू सोडून दे तुझ्यासारख्या वर्गात धावपळ येणारा विद्यार्थी जर असं करत असेल तर बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय आहे मला तर तुम्हाला काही तुझे प्रॉब्लेम असतील तर कोपऱ्यात येऊन सांग करते काय करत होते आमचे बाबा आवाज मोठी आमचे बाबा गाडी चालवत होते काय घडलं काल आमचे बाबा जे होते ते एका ठिकाणी नोकरीला असल्या कारणाने ते गाडी घेऊन जात होते पण त्यांच्या मालकाच्या मुलाने आग्रह धरला आणि गाडी चालवण्यास सुरुवात केली पण अचानक ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंटमध्ये ते बाबांना त्या गाड्यातल्या बाबांना लागलं परंतु बाबाची चुकी नसताना सुद्धा बाबांनी त्या ठिकाणी त्यांना पैसे दिले की कारण याची योग्य नाही आणि हलाखीची परिस्थिती आणि अशा हलाखीच्या परिस्थितीमध्ये आपल्या एवढे पैसे देणे आणि चुकी नसताना पैसे देणं ही कितकीच योग्य आहे सर सांगा तुम्ही तुला एक गोष्ट सांगतो तुमची घरची परिस्थिती एकदम कमकुवत आहे तुझे बाबा दुसऱ्याच्या घरी ड्रायव्हर आहे आणि त्यांनी पैसे देणं हा गुन्हा आहे पण तो मुलगा कुणाचा होता आमच्या उद्योगपतींचा मालकांचा मुलगा होता मालकांचा मुलाने आग्रह केला असेल म्हणून तुझ्या बाबाने गाडी दिली तुझ्या बाबाची चूक आहे का तो मुलगा 18 वर्षाच्या वयाखाली आहे आणि 18 वर्षाच्या वरील मुलाला लायसन मिळतं तो 18 वर्षाखाली असल्या कारणामुळे त्याला लायसन नाही आणि त्याच्या हातात गाडी देणं हा गुन्हा आहे हे तुझंही बाबांवर राग करण्याचं एक महत्वाचं कारण आहे परंतु आता तुझ्या बाबांवर राग करतोय परंतु तो राग आपल्या वर्गात जर तू आता नेहमी धरून बसशील तर वर्गात तुझी परिस्थिती काय होईल तू वर्गातल्या विद्यार्थ्यांपेक्षा तुझी जी काही अभ्यासाची स्थिती आहे ती खालवेल तर आपण याच्यावर एक तोडगा बघू बघा तर तुझ्यावर वडिलांनी त्या मालकाचा मुलगा होता म्हणून त्याला दार पुरवण्यासाठी त्याला गाडी दिली आता पुढे काय करेल हे तुझ्या बाबांनाही माहित नव्हतं परंतु जे काही ऍक्सिडेंट झाला मग त्याच्यात त्यांनी पैसे दिले मग त्या बाबांची आजोबांची स्थिती कशी होती बरं का तू पाहिली ना मी पाहिली कशी होती नाजूक स्वरूपाची होती मग तो एक गंभीर गुन्हा होता त्याच्यात तुझ्या बाबांना शिक्षा झाली त्यांनी त्याबरोबर त्या मुलालाही जावं लागलं असतं
मग तुझ्या बाबांनी त्याच्या औषधोपचार करण्यासाठी काही प्रयत्न केला असेल. बाबा ज्यावेळेस दवाखान्यात गेले त्यावेळेस त्यांची स्थिती बरी झाली होती किंवा नाही? बरी झाली होती. मग एक गुन्हा आहे, त्या मुलाकडनंही गुन्हा आहे आणि वडिलांचीही चूक आहे. परंतु याचा परिणाम जर तुझ्या जास्त घेतला आणि त्याच त्याच्या वडिलांना जर ती बातमी कळली तर तुझ्या वडिलांना नोकरीतून काढेल, तुझ्या आई पण त्यांच्याकडे कामाला आहे. मग तुमच्या घरावरती एक संकट कोसळेल आणि त्याचा परिणाम तुझ्या अभ्यासावर विपरीत होईल. याचा तू परिणाम जाणून घेतलाय का? जाणवतोय. हा जर परिणाम तुझ्या बाबांवर झाला आणि तो गुन्हा सिद्ध झाला तर तुझ्या बाबांनाही घरी यावं लागेल, तुझ्या आईलाही घरी यावं का? त्याच्यावरती किरकिर माल लागते, उद्योगपती त्यांना हजारो ड्रायव्हर मिळतील, तुझ्या बाबांसारखे हजारो ड्रायव्हर मिळतील. पण तुमच्या घरावर येणारं संकट आणि तुला अभ्यास सोडावा लागेल. तर याच्यात समन्वय साधायचा आहे. बाबांकडनं तुला समजून घ्यायचंय. बसा तुझ्या तुमच्यावर खूप आहे. हो ना, त्याचा राग आहे माझ्यावर. कारण मी खोटं बोललो, मी त्या मुलाला पैसे दिले, त्याचा राग आहे. त्याने हे सगळं पाहिलं, तोही नवीनच विद्यार्थी, त्याच्या बालमनावर याचा विपरीत परिणाम झाला. तुम्ही असा गुन्हा न करता पण तर विद्यार्थी गाडी द्यायला नको. पण मी तो एवढा हट्ट करत होता आणि जर त्याला जर गाडी दिली नसती तर शेवटी माझी नोकरी गेली असती. तोही परिणाम तसाच होता, हाही परिणाम तसाच होता. पण तुमच्यावर आलेलं संकट तुम्ही निभावून घेतलं आणि जे झालं ते विसरण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष दे. आणि तुही बाबांवरचा राग काढू नको आणि बाबांचीही माफी मागून घे आणि मार्गाकडे जा, घडलेला प्रकार सांगा आणि मग ते तुम्हाला तेही मार्गदर्शन करतील. या काय झालं माझ्या मुलाचं? अहो होणार काय, तुमच्या मुलाने खूप हत्या केला. हो, त्याला गाडी घ्यावी लागली आणि ऍक्सिडेंट झाला त्याच्याकडनं. रस्ते गाडी गेली तुम्ही, तर काय करणार? मालकाचा पोटा वाढावा, त्याला तर गाडी द्यावीच लागेल ना. गाडी द्यायला नको होती. हो, असं म्हणलं बरोबर आहे. सर्व झालेला आहे. त्यांच्या मुलाला त्याचं दुःख झालेलं आहे, ते तुम्ही त्याचं आवरण करायचंय. त्यांना जास्त लागलं नाही ना. काही कसं काही झालं याच्या पुढे गाडी द्यायची नाही, अजिबात येणार नाही त्यांनी.